नमस्कार. इंडिक विचारच्या श्रोत्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आज आपण घेऊन आलेलो आहोत एक थोडासा गंभीर असा विषय, ज्याचं शीर्षक आहे सांस्कृतिक मूल्ये आणि पारिवारिक जबाबदारी बद्दल तरुण पिढीची असलेली उदासीनता. आणि या विषयावरती आपलं मत प्रदर्शित करण्यासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत एक अतिशय विशेष अतिथी, ज्या निवृत्त प्रधान न्यायाधीश श्रीमती मीरा खडतकर. श्रीमती मीरा खडतकर निवृत्तीनंतरही विविध समित्यांवरती कार्यरत आहेत. जसं त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत, त्याबरोबरच अधिवक्ता परिषदेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख स्टडी सेंटर नागपूर युनिटच्या त्या अध्यक्ष आहेत. त्याबरोबरच त्या भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. नागपूर येथील श्री श्रद्धानंद अनाथालयाच्या त्या उपाध्यक्षही आहेत. अशा तऱ्हेने विविध उच्च पदावरती अजूनही सुशोभित असणाऱ्या श्रीमती मीराताई खडतकर आज आपल्याला त्यांचं तरुण पिढीविषयीचं असलेलं मत, पर्टिक्युलरली संस्कार, मूल्य आणि पारिवारिक जबाबदारी या विषयावरती आपल्या समोर मांडणार आहेत आणि आपल्या परीने आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तर मीराताई, सर्वप्रथम आपलं स्वागत इंडिक विचार मध्ये. नमस्कार. धन्यवाद. तर मला असं वाटतं आपण चर्चेला सुरुवात करू, जो आजचा आपला विषय आहे. जरूर जरूर. हा, तर या विषयाला धरूनच माझा पहिला प्रश्न आहे की हल्लीची जी तरुण पिढी आहे, नेहमी असं वरचेवर वारंवार उल्लेख करत असते की घरामध्ये आम्हाला स्पेस हवी. तर त्यावेळेला आपण खूप इग्नोर करतो या गोष्टीकडे. पण कधी कधी स्पेस हवी घरामध्ये, म्हणजेच आई वडील सुद्धा त्यांना नकोत का, म्हणजे हा प्रश्न पडतो आपल्याला. तर पारिवारिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने तो कसा पुढे जाऊन एक धोका निर्माण करू शकतो, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ही जी भूमिका आहे किंवा ही जी मानसिकता आहे, ही नुसतीच धोक्याची नाही, तर मला असं वाटतं की सध्या जे चक्रीवादळ आलेलं आहे ना, त्या चक्रीवादळासारखी परिस्थिती आपल्या सांस्कृतिक जीवनाला या विचारसरणीमुळे मिळणार आहे. खरं तर काय झालं, जेव्हा आपण विषयाचा विचार केला तर सुरुवातीला मला असं वाटलं की आपण असा निगेटिव्ह विषय कसा घेतला. जर विषयाचा वरवर विचार केला तर हा आपल्याला निगेटिव्ह, नकारात्मकता वाटते. आणि जर आपल्याला समाजाच्या चांगल्याकरता विचार करायचा आहे तर नकारात्मकतेने विचार करायला नको, असा मनात माझ्या विचार आला. पण काय होतं की जेव्हा आपण आपल्या आजूबाजूचा समाज बघतो किंवा तू जे आता प्रश्न विचारलाय त्या प्रश्नातली तरुण पिढीची मानसिकता बघतो, तेव्हा खरोखर असं वाटतं की आपण कुठे जाणार आहोत. वास्तविक आता काय आहे की भारतीय संस्कृती ही आपली हजारो वर्षांची जुनी संस्कृती आहे. जगातल्या अनेक संस्कृत्या आल्या आणि नाश पावल्या, नष्ट झाल्या, पण आपली संस्कृती टिकून आहे. आपली संस्कृती का बरं टिकून आहे? कारण की ती टिकून असण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेली परिवाराची जी संकल्पना आहे. आपला जो समाज आहे हा परिवारावरती आधारलेला आहे. आणि अशा या क्लोज नीट फॅमिलीमुळे जो समाज होतो तो पण क्लोज नीटच असतो. आणि म्हणून असा या क्लोज नीट जो समाज असतो त्याचा प्रगती पण चांगली होत असते आणि त्याचं अस्तित्व पण चांगलं असतं. म्हणजे त्या समाजासमोर कुठलेही आव्हानं जरी आले तरी ते आव्हानं सहजतेने पेलल्या जाऊ शकतात. अगदी आपण आजची आणि पूर्वीची जर तुलना केली तर आजच्या समाजामध्ये कसं दिसतंय आपल्याला की कुठल्याही गोष्टीकडे, जसं आता घरातल्या गोष्टींबद्दल तू म्हणालीस की आई वडील सुद्धा न पाहिजे, तसं आपण जे परिवाराचा जो बेस आहे, विवाह किंवा लग्न, त्या बाबतीत सुद्धा आपण बघतो की ह्या नवीन पिढीची व्ह्यू, हा उद्देश, हा कॅज्युअल अप्रोच आहे. त्याच्याकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोनच नाहीये. आणि ज्या विवाहाच्या आधारावरती परिवार बनतो, परिवार तयार होतो, त्या परिवाराकरता तुमची किती म्हणजे ज्याला आपण निष्ठेने म्हणू की तो विवाह पार पाडायचा आहे, अशी भूमिका राहील नाही का. आणि म्हणून मला असं वाटतं
की जर आपल्याला आपला समाज चांगला ठेवायचा असेल, आपलं राष्ट्र चांगलं ठेवायचं असेल, तर हम्म. त्याकरता परिवार पक्का असणं आवश्यक आहे. आणि त्याकरता आपले जे सांस्कृतिक मूल्य आहे, आता सांस्कृतिक मूल्य म्हटल्यानंतर तरुण पिढी काय म्हणते, की खूप असे जडजड शब्द नका वापरू. हम्म. आपल्याला माहित आहे की नवीन पिढीची विचारसरणी कशी आहे, की त्यांना खूप तत्वज्ञान सांगितलेलं चालत नाही. त्यांना खूप जड शब्द वापरलेले आवडत नाही. हो. त्यांना एकदम प्रॅक्टिकल अप्रोच असतो त्यांचा. हा. आणि प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे कसा असतो, की हम्म. सगळ्यात म्हणजे अतिशय वाईट वाटतं मला हे म्हणताना सुद्धा, की ते फक्त सेल्फ सेंटर्ड असतात. येस. आपल्या पलीकडे कुठलं जग आहे, आपल्या पलीकडे कोणी आहे, याची त्यांना कल्पनाच नसते. आणि म्हणून काय होतं, की अशा विचारसरणीमधून आपली जी संस्कृती आहे, की आपला परिवार हा त्यागाच्या आधारावरती आधारलेला आहे. कुटुंबातल्या कोणी ना कोणीतरी एखादा जण त्याग करतो, म्हणून पूर्ण परिवार उभा राहतो. बरोबर. हे पिढ्यानुपिढ्या चालत आलेलं सत्य आहे. प्रत्येकाने आजची तरुण पिढी जी आहे, ती व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक करणारी आहे. आपल्याकडे आपण व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करतो. हे पाश्चिमात्य लोकांनी जे हे व्यक्ती स्वातंत्र्याचं जे फॅड आणलेलं आहे ना, त्याच्यामुळे हे सगळे दुष्परिणाम होतात आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता अगदी साधं छोटंसं उदाहरण देऊ का? की आपल्याकडे म्हणजे माझी पिढी तर खूप जुनी पिढी झाली. पण त्याच्यानंतर 2-3 पिढ्यांनंतर तुझी पिढी जरी घेतली, तरी तुमच्या पिढीमध्ये आई-वडिलांचा शब्द हा फायनल असायचा. बरोबर. आई-वडील तुम्हाला विचारतात, त्यांना तुमची आवड-निवड माहीत असते, तुम्ही काय कराल. पण आई-वडिलांनी सांगितलेलं हे तुम्ही मान्य करायचे. बरोबर. त्या पिढीमध्ये काय होतं, की आई-वडिलांनी केलेल्या कष्टांची मुलांना किंमत असायची. हो. की आपले आई-वडील आपल्याला शिकवतात आहे, आपल्याकरता कष्ट घेतात आहे, म्हणून आज आपण शिकलेलो आहे. पण आजच्या मुलांना ती जाणीव आहे का? अजिबात. मला नाही वाटत आहे. अजिबात नाहीये. म्हणजे ही खेदाची गोष्ट आहे खरोखर, की आई आणि वडील आपली आर्थिक परिस्थिती नसताना मुलांना डोनेशनच्या कॉलेजमध्ये शिकायला पाठवतात. आणि ते पाठवल्यानंतर मुलांची इच्छा असते, की लाखो रुपये फी असलेल्या ट्युशन क्लासमध्ये टाकावं. कमीत कमी 1 लाखाची मोटर बाईक घेऊन द्यावी, एखादा स्मार्टफोन घेऊन द्यावा आणि त्या सगळ्याच्या मेंटेनन्सचा खर्च पण आई-वडिलांनी करावा. आणि त्यानंतर जेव्हा ते कमवायला लागतात, तर ह्या कमवण्यामध्ये आपल्या आई-वडिलांचा काही आधार आहे, हिस्सा आहे, असं त्यांना विचारतो त्यांच्या मनात येत नाही किंवा त्यांच्या लाईफ पार्टनरच्या पण मनात येत नाही. तर म्हणून असा विचार येतो, की आपल्याला हे जर बदलायचं असेल, तर विषय जरी वरवर निगेटिव्ह वाटला, तरी हे जरी वरवर आपल्याला निगेटिव्ह वाटलं, तरी आपल्याला जे पॉझिटिव्ह करायचं असेल, तर त्याकरता आपल्याला काय आहे, की त्याच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे. की अशी मानसिकता बदलण्याचं काय कारण आहे? अशी सांस्कृतिक मूल्य विसरण्याचं काय कारण आहे? आणि ते विसरले आहे, तर ते आपल्याला आठवण पुन्हा पुनरुज्जीवन कसं करता येईल? याचा विचार आपल्याला करणं हे आवश्यक आहे. कारण की काय झालं, की कितीही जरी झालं, तरी नवीन पिढी काही अगदी वाया गेलेली नाहीये. बरोबर. म्हणजे असं मी निश्चितच म्हणणार नाही, की सुधारणेला काही वाव नाही म्हणून. कारण चांगल्या विचारांची सुद्धा मुलं आहेत आणि म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं, आपण हा विचार करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता सध्याची सामाजिक परिस्थिती आपण म्हणतो, तर ती कशी आहे सामाजिक परिस्थिती? की आपण बघतो, की आता जो आपण परिवाराचा विषय केला, तर विषय घेतल्यानंतर असं होतं, की लग्न करताना त्या लग्नाकडे पाहण्याचा ह्या तरुण पिढीचा दृष्टिकोन काय आहे? तर ह्या पिढीचा दृष्टिकोन हा गांभीर्याने आहे का? किंवा गांभीर्याने असेल, तर नंतर टिकवतात का? किंवा असं दिसतं आहे, की एक 4-5 घरांनंतर एखाद्या घरात हे ट्रबल्ड मॅरेजेस आहेत. आणि ह्या ट्रबल्ड मॅरेजेसमुळे काय होतं, की पूर्ण परिवार हालून जातो. समाजशास्त्रामध्ये एक असं म्हटलं जातं, थोर समाजशास्त्रींचं असं म्हणणं आहे, सिद्धांत आहे, की टू मॅरी इज युअर इंडिव्हिज्युअल क्वेश्चन. लग्न करणं किंवा न करणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण टू डिसॉल्व्ह द मॅरेज इज अ सोशल इश्यू. जेव्हा तुम्ही एखादं कुटुंब घडवता, ते कुटुंब घडवल्यानंतर ते कुटुंब विस्कटीत करणं हा सामाजिक प्रश्न होतो. आणि म्हणून त्याकरता समाजाने विचार करणं हे आवश्यक असतं. आहे ना? की असं 2 व्यक्ती एकात शिरतात. आपल्याकडे असं म्हटलं जात होतं आधी, की लग्न ही फक्त 2 व्यक्तींमधलं नातं नाही जुळत. 2 परिवार त्याच्यामध्ये जुळतात. 2 कुटुंब एकत्र येतात.
दोन कुटुंब एकत्र येतात आणि दोन कुटुंबाचे जे एक्सटेंडेड फॅमिलीज असतात त्या सगळ्या एकत्र येतात आणि त्या सगळ्यांमध्ये नातेसंबंध असतात. आणि नातेसंबंध म्हटलं, परिवार म्हटलं म्हणजे राईट्स आणि ड्युटीज आल्याच. मग राईट्स आणि ड्युटीज मध्ये कोणी कोणाची काळजी घ्यायची, बरं नसलं तर त्यांच्याकडे बघायचं, लग्न कार्य आहे, शिक्षण आहे, अनेक समस्या, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये एकमेकांच्या सहभागी होणं आहे. संकटामध्ये पाठीमागे कोणाच्या उभं राहणं आहे. कुणाला बरं नसलं तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन करणं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एखाद्याचं शिक्षण व्हायचं असेल तर बाकीच्या कुटुंबाने त्यांना मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबाकरता डिव्होशन हे आवश्यक असतं. आपण म्हणजे बाकी दिसतं ते समाजामध्ये की एक काळ असा होता की ज्यामध्ये मुलांना आपण नोकरीला लागल्यानंतर आई वडिलांना काहीतरी आपण कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे, आई वडिलांना मदत केली पाहिजे ही भावना असायची. कित्येक वर्षापर्यंत म्हणजे माझ्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर एखादी पिढी अशी होती की ज्या वेळेला मुलं नोकरीला लागल्यानंतर आपल्या लग्नाकरता खर्च ते स्वतः करायचे. आपल्या बहीण भावंडांचे लग्न ते स्वतः करायचे. आई वडिलांच्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या ते मुलं पार पाडायची. हे चित्र आपल्याला आज दिसत नाही. फार कमी ठिकाणी असं चित्र दिसतं. तर असं चित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्या तरुण पिढीचं असं होण्याचं कारण काय आहे ह्याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की आपल्याला निश्चितपणे कळून येईल की असं का आहे म्हणून. अगदी बरोबर बोललात मीराताई की पूर्वीचा जो विवाह संस्था किंवा परिवार चा मागचा जो उद्देश होता तो म्हणजे किंवा संकल्पना किंवा कन्सेप्ट ती आता मुळातच अस्तित्वात राहिलेली नाहीये. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य किंवा अगदी आत्मकेंद्रितपणा इतका झाला आहे की आपल्या लाईफ पार्टनरचा जरी त्यांनी विचार केला तरी खूप झालं. म्हणजे इथपर्यंत आलंय आता. तर मला असं वाटतं मग हा सगळा जो ट्रान्झिशन झालेला आहे किंवा हा जो बदल झालेला आहे तर त्याला नेमकी कुठली कारणीभूत घटक आहेत की ज्यामुळे तो या थराला जाऊन पोहोचलेली तरुण पिढी आजकाल आपल्याला बघायला मिळते. याचं कारण काय आहे? एक तर जसं मी सांगितलं तंत्राचा अतिरेक झालेला आहे. आता व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कसं की आपल्याकडे लग्न ठरवताना आई वडिलांचा किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आपण विचार घेणं, त्यांचं मत विचारात घेणं हे आपल्याकडे गृहीत धरत होतो. त्यानंतर हळूहळू आपण हे ऍक्सेप्ट करायला लागलो की ठीक आहे, तुम्ही तुमच्या पसंतीने तुमच्या ओळखीच्या, कारण काय आहे की एकदम अनोळखी व्यक्ती बरोबर आपल्याला ऍडजस्ट होणं कठीण असतं. म्हणून तुमचे एकमेकांचे विचार समजून घ्या, एकमेकांबरोबर तुम्ही ऍडजस्ट होऊ शकता की नाही तेही समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण लग्नाचा विचार करू शकतो. बरोबर आहे. आणि मग त्यानंतर काय होतं की हळूहळू असं झालं की प्रेमविवाह हे वाढू लागले. आणि जेव्हा आपण या नवीन आजच्या पिढीबद्दल जेव्हा विचार करतो ना तेव्हा त्यांच्याबद्दल विचार करताना मध्यंतरी मी आपल्याला गौर गोपालदास नाव ऐकलं असेल की जे एक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एकदा सांगितलं, मला फार आवडलं. ते म्हणाले की तरुण पिढी कशी आहे म्हणे की तिला चट काम केलं की पटकन रिझल्ट पाहिजे म्हणे, इन्स्टंट सगळं पाहिजे म्हणे त्यांना. आणि त्यांना कसं असतं की ते इन्स्टंट मिळण्यामध्ये मी मेहनत करायला नकोय. आणि आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये हा विचार आहे की जेव्हा तुम्ही मेहनत कराल, जेव्हा तुम्ही एकमेकांच्या सहवासात राहाल वर्षानुवर्ष, तेव्हा प्रेम निर्माण होतं. सहवासाने एकमेकांकरता केलेल्या त्यागामुळे तुमचं प्रेम निर्माण होतं, तुमचं कुटुंब पक्क होतं. आणि जी गोष्ट रिलेशनशिप मध्ये आहे तीच गोष्ट तुमची एज्युकेशन मध्ये सुद्धा आहे. शिक्षण घेतल्याबरोबर मला खूप मोठे पैसे मिळाले पाहिजे, भौतिकवाद पण एक त्याच्यामधले चंगळवाद ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा त्याला महत्वाचा आहे. आजकाल काय झालं की असं दिसतं की आयटी फील्ड मध्ये जे काम करणारे आहेत, एक काळ असा होता किंवा अजूनही तो काळ आहे की ज्यामध्ये आयटी फील्ड मध्ये काम करणाऱ्यांना लाखांनी सुरुवात होते. त्यांची सुरुवात जी करिअरची असते ती लाखांमध्ये होते. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांना इतका पगार मिळतो, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इतकं आहे, म्हणून बाकीच्यांनाही असं वाटायला लागतं की आपल्याला इतका पगार पाहिजे. आज असं दिसून येतं की सुशिक्षित मुली सर्वसाधारणपणे
30-40 हजार रुपये पगार कमवणाऱ्या मुलाशी लग्न करायला तयार नाहीयेत. हे अतिशय भीषण आणि दुःखद सत्य आहे की मुलगा होतकरू आहे. आणि कुठलीही गोष्ट कुठल्याही क्षेत्रात जरी तुम्ही गेले तरी सुरुवातीला तुम्ही आणि विचारलं की मुलगा कसा पाहिजे, तर एस्टॅब्लिश्ड पाहिजे. वयाच्या 27व्या-28व्या वर्षी एस्टॅब्लिश्ड होणारी व्यक्ती ही कशी असते? प्रत्येक व्यक्ती होऊ शकते का एस्टॅब्लिश? आणि ते लग्न करणाऱ्या मुलीच्या मनात हा विचार येत नाही की अरे मी पण हातभार लावू शकते ना एस्टॅब्लिश होण्याकरता. आणि आधी जे आपल्याकडे होतं की आपल्या संसारामध्ये आपल्या कमाईने आपल्या आवडीने घेतलेली साधी टोपली किंवा स्वयंपाकाचा चमचा सुद्धा आपल्याला अप्रूप वाटायचं. हा अनुभव तुम्ही घेतला असेल. छोटी जरी वस्तू आपण आपल्या मनाने आवडीने घेतली तरी त्याचं आपल्याला कौतुक असतं आणि ते करण्यामध्ये खरं असतं. वडीलधाऱ्या मंडळींनी संसार लावून दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही संसार करण्यात काही तुमचं स्वतःचं कर्तृत्व नाही. आणि मला असं वाटतं जेव्हा जेव्हा आपण करिअरची गोष्ट करतो तेव्हा कर्तृत्वाची गोष्ट करतो. तर हा जो विरोधाभास आहे की मुलगा इंजिनियर झालेला आहे, तो नोकरीला लागलेला आहे, पण अनुभव मिळाल्याशिवाय त्याला पैसे मिळणार नाहीत. वकिली क्षेत्रात पण होतं ना की तुम्ही जेव्हा एखादा प्रोफेशन सुरू करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला पाहिजे तितके पैसे मिळत नाही. सुरुवातीला तुम्हाला भाड्याच्या घरात राहावं लागतं. सुरुवातीला तुमच्याजवळ कार नसते. असं सगळं असताना तुम्ही बरोबर राहिलात तर तुम्ही हळूहळू दोघांनी एकमेकांनी कमावून पुढे गेला तर या गोष्टीचा होतो. हा जो भौतिक वाद आहे किंवा चंगळवाद आहे, 1972 साली मी जेव्हा वकिली सुरू केली त्यावेळेला हायकोर्टामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या गाड्या होत्या. नामवंत वकील नव्हते का? पण सगळ्यांजवळ कार्स असतील अशातला भाग नाही. मेजॉरिटी वकिलांजवळ 2 व्हीलर्स होते. आणि आज जर बघितलं तर वकिली सुरू करायची तर 4 व्हीलर आणि ती साधी नाही एसयूव्ही असं आपण चित्र बघतो. तर हे जे इन्स्टंटचा जो जमाना आहे ना, तर या इन्स्टंटच्या जमान्याच्या मानसिकतेमधनं आपल्याला थोडंसं बाहेर येणं आवश्यक आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग कोणता आहे की नैतिक मूल्यांची घसरण. ही सगळ्यात दुर्दैवाची आणि वाईट गोष्ट आहे. म्हणजे मला अगदी नवीन पिढीला नावं ठेवायचे तशातला भाग नाही. त्या पिढीचा काहीही दोष नाही. पण आपण टू सम एक्सटेंट अनसक्सेसफुल राहिलेलो आहे, कमी पडलेलो आहे आपण. आपली जुनी संस्कृती टिकवून धरण्याकरता किंवा त्याच्याकरता आपण अट्टहास केला नाही, हे आपलं चुकलं का हे म्हणायची वेळ आलेली. कारण आधी हे गृहीत होतं की लग्न ठरायच्या वेळेला मुलगा किंवा मुलगी हे व्हर्जिन आहेत, म्हणजे मुलगी ही व्हर्जिन आहे. आणि आता तरुण मुलींचे हे मी शब्द ऐकते की त्याच्यात काय आहे, लग्नाच्या आधीचं वेगळी गोष्ट असते, लग्न म्हणजे वेगळी गोष्ट असते. म्हणजे दे हॅव नो हेजिटेशन फॉर ऍक्सेप्टिंग दॅट दे आर नॉट व्हर्जिन. किती 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 वाईट गोष्ट आहे. तुम्ही अतिशय वाईट गोष्ट आहे. अतिशय अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे प्री मॅरिटल सेक्शुअल रिलेशन्स ही सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक अशी गोष्ट आहे. पण एव्हरीथिंग इज टेकन कॅज्युअली. म्हणजे बरं, म्हणजे एक असा विचार आधी होत होता की आणि पण माझ्या ह्या विधानाला कदाचित ज्या स्त्री स्वातंत्र्यतावादी असतील ते विरोध पण करतील की पूर्वीच्या काळी स्त्रीने असं म्हणायचे की स्त्रीने आपलं सांभाळून ठेवावं, चारित्र्य जे आहे ते तिने सांभाळून ठेवलं पाहिजे, तिने व्यवस्थित राहिलं पाहिजे. कारण मॅन इज ऑलवेज पॉलिगॅमस आणि इट इज अ वुमन हु इज प्रोटेक्टिंग हर ओन कॅरेक्टर. असं पूर्वीच्या काळी होतं. पण आता काय आहे की एव्हरीथिंग इज कॅज्युअल. इफ एव्हरीबडी, जर कोणी असं विचारलं की चला आज आपण बरोबर राहायचं का, तर त्याच्यामध्ये त्यांना काही गैर वाटत नाही, काहीच गैर वाटत नाही. तर हे काय आहे, किंवा हे तर म्हणजे कित्येक माझ्याकडे असे आलेले आहेत की ज्यांनी कबूल केलेलं आहे की आमच्या लग्नाच्या आधी आमचे काही अफेअर्स होते, म्हणजे आफ्टर एक्सेडिंग ऑल लिमिट्स, आणि आता आम्ही वी आर लिव्हिंग.
हॅपीली. मग ते काय, तर तो हॅपीनेस किती दिवस राहतो? जोपर्यंत नाविन्य आहे तोपर्यंत. आणि मग ज्या वेळेला तुमच्यामध्ये थोडेफार कुठले तरी वाद होतात, त्यावेळेला ह्या गोष्टीवर बोट ठेवून पुन्हा वाद सुरू होतो. असं होतं ना. आणि काय असतं, माणसाची मानसिकता अशी असते की व्यक्ती ही आपलं सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या चालतील, पण हे जे रिलेशनशिप आहे ना, ही रिलेशनशिप दुसऱ्या कोणी शेअर केलेली सहन करू शकत नाही, करू नये या मताची मी आहे. इट इज अब्सोल्युटली पर्सनल. ते इतकं व्यक्तिगत नातं आहे की त्या नात्याशी कोणी शेअर केलेलं कोणी सहन करू शकत नाही. आणि ते न केल्यामुळे पण बरेचदा अशी विचारसरणी होते. असं होतं की या गोष्टीला ज्या मुली नाही म्हणतात, त्यांना असं म्हटलं जातं की तुम्ही जुनाट मताचे आहात, तुम्ही मुरसटलेल्या विचारांचे आहात, नाही का? आता ह्या भौतिक वाद, चंगळवाद किंवा नीतिमूल्यांची घसरण, आता ह्या नीतिमूल्यांच्या घसरणीबद्दल आपण जेव्हा विचार करतो, मला आठवतं की एकदा मी दुकानात गेले होते, तिथे ते किचेन्स वगैरे मिळतात ना त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी किचन वरती असं लिहिलेलं होतं की व्हर्जिनिटी इज अन ऍक्सिडेंट, अदरवाईज इज नॉर्मल. आणि मी शॉक झाले. म्हणजे मी ते बघितलं आणि म्हटलं अरे बापरे, आणि दिस इज ओपन इन शॉप. म्हणजे कोणीतरी आवडीने घेत असणार या गोष्टी. म्हणजे असा जर विचार असेल, असं सगळ्यांचा आहे अशातला भाग नाही. बरेच लोक आहेत, पण पण काय होतं की थोडं म्हणजे फार चांगल्या लोकांवरती समाज टिकून असतो, पण फार थोडेफार जरी वाईट लोक असले तरी त्यांच्यामुळे लवकर बिघडत. नवीन पिढी ह्या गोष्टीचा दूरदृष्टीने विचार करायला तयार नसते. आपण बघतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, लहान वयात व्यसनाधीनता होते, कॉलेजमध्ये असताना व्यसनाधीनता होते मुलांना, तरुणांना, मुलींना सुद्धा. म्हणजे आजकाल मुली त्याला अपवाद नाहीत, सरसकट मुली नसतात. पण हे जे ह्याच्याकरता जे आधी होतं, पथ्य होतं, या गोष्टीचं नाव सुद्धा घेणं म्हणजे सर्वसाधारण चांगल्या घरांमध्ये वर्ज्य होतं. त्या ठिकाणी हे ह्या गोष्टी सहज व्हायला लागल्या. तुम्ही जीवनामध्ये कमवत काय होतं, समाजावर कसा परिणाम होतो की तुम्ही कमवायला लागायच्या आधी हे पैसे तुम्ही खर्च करायला लागता. तुमच्या हातात नको तेवढे पैसे आले की त्या पैशाचा वापर हा विशिष्ट एका मर्यादेनंतर वाईट गोष्टींकरताच होतो. हा समाजाचा नियम आहे, हा अर्थशास्त्राचा पण नियम आहे की काही गोष्टी तुम्ही चांगल्या खर्च करून करून किती करा. समाजामध्ये आपण जे बघतो ना सगळे की सगळ्या ठिकाणी आपल्याला असंच दिसतं की जिथे सुबत्ता येते ना त्या ठिकाणी मद्यपान, वाईट गोष्टी, वाईट खेळ, त्याच्यावरती पैसा खर्च करणे, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स किंवा एक्स्ट्रा मॅरिटल बाकीचे आणखीन बऱ्याचशा गोष्टी ह्या सगळ्या असतात. तर ह्या सगळ्या म्हणजे चंगळवादातून ज्याचा जे हार्मफुल आहेत आपल्या परिवाराकरता. आपण विचार काय करतो की परिवार टिकवण्याकरता ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याचा आपण विचार करतोय, म्हणून ह्या परिवाराकरता जर हार्मफुल आहे तर मग ह्या गोष्टी आपण कशा अवॉइड करता येईल. आता ह्या करता आपण म्हणतो की त्वरित यश आणि संपत्ती मिळायची, मग बायको मिळण्याकरता सुद्धा मुलांना सुद्धा तशी चांगलं कमवणारी इंजिनियर मुलगी आहे, मुलींना सुद्धा एस्टॅब्लिश आणि असा मुलगा हवा असतो. मग बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्यांनी काय करायचा हा प्रश्न येतो ना. म्हणजे मुलींनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपल्याला एकदा एक गोष्ट सांगते सहज गंमत म्हणून, की एकदा एका शाळेमध्ये 11वी-12वीच्या मुलींची कॉम्पिटिशन घेतली. त्या कॉम्पिटिशन मध्ये विचारलं की तुम्हाला कसा नवरा पाहिजे सांगा बुवा. आता गंमत म्हणून ते वय असं असतं की स्वप्नांच्या दुनियेत राहायचं वय असतं सगळं. अगदी सगळे म्हणजे हिरो हिरोईन्स आणि असे मोठे लोक सगळे डोळ्यासमोर असतात की असा आपल्याला नवरा मिळाला. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी लिहिल्या, सगळ्या कोणी म्हटलं काही, कोणी असा पाहिजे तसा पाहिजे. पण असं झालं की 50 मुलीमध्ये एकीनेही मला सच्चाईने राहणारा, प्रामाणिक आणि भ्रष्टाचार न करणारा मुलगा पाहिजे आहे असं एकीनेही म्हटलं नाही. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कशाला महत्व आहे हे किती महत्वाचं आहे की त्याच्यावरती तुमचं जीवन पुढे अवलंबून असतं. आता परवा बोलता बोलता काहीतरी आम्ही असा विषय निघाला होता कुठला तरी, ब्लॅक मनी वगैरे वगैरे. तर मी म्हंटल की त्याच्यात असं आलं होतं की बायका पण म्हणजे ते ऍक्सेप्ट करतात
तर माझा नातू म्हणाला की आजी तू असं कसं म्हणते, त्यांना माहित नसतं का की हा येणारा पैसा गैरमार्गाने आहे म्हणून. तर मी म्हटलं एवढी जर ती जागृत असती तर तिला कळायला पाहिजे की आपल्या नवऱ्याची पोस्ट ही आहे, त्याचा पगार इतका आहे, हा इतका जास्तीचा पैसा कुठून आणतो. हे ज्या क्षणी ती विचारेल त्या क्षणी हा नवरा एकदा विचार करेल, दोनदा विचार करेल. पण जेव्हा सगळ्यात शेवटी जेव्हा त्याला पकडलं जातं तेव्हा तो म्हणतो की मी माझ्या कुटुंबाकरता करत होतो. माझ्या बायकोला हिऱ्याचे दागिने पाहिजे होते म्हणून मी पैसे खात होतो. माझ्या मुलींना फॉरेनचे टूर करायचे होते म्हणून मी पैसे खात होतो. पण हे बरोबर आहे का? बरोबर. आपण हा विचार करायला पाहिजे की भौतिक वादामध्ये सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपण करायला नको. भौतिक वाद नको किंवा चंगळ वाद नको. ह्याचा परिवारावर परिणाम होतोच, निश्चितपणे परिणाम होतो. आणि म्हणून ह्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आता एक माझ्याकडे मध्यंतरी एक कपल आलं होतं की ज्यांच्या काउन्सिलिंग करता मी येत असतात माझ्या. तर तिने सांगितलं की नवरा आता अतिशय दारूच्या आहारी गेलेला आहे आणि तो दारूच्या इतका आहारी गेलेला आहे की त्याला बरेच वेळ शुद्ध नसते आणि तो अशा याच्यामध्ये ऑफिसमध्ये पण बऱ्याचशा त्याच्या चुका होतात. ऑफिस मधले लोक म्हणजे आता अशी वेळ आली की त्याला नोकरीतून काढण्याची वेळ आली. आता हे जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा मी दोघांशी पण बोलली तेव्हा आणि त्याच्या घरच्यांशी बोलली तेव्हा त्याच्या आई वडिलांनी मला काय सांगितलं की आधी जेव्हा हा पैसे खाऊन पैसे घरात आणत होता तेव्हा ते सेपरेट राहत होते, नवरा बायको आणत होता तेव्हा हिला चांगलं वाटत होतं म्हणे. यांनी शेती घेतली, यांनी प्रॉपर्टी घेतली, यांनी घरं घेतली, यांनी दागिने घेतले, तोपर्यंत हिला काहीही ऑब्जेक्शन नव्हतं. त्याच्या दारू पिण्याचं नव्हतं, त्याच्या पैसे खाण्याचं नव्हतं, त्याचं काही. आणि आता हिला अचानक का ऑब्जेक्शन यायला लागलं. आता आई वडिलांचा हा प्रश्न चूक आहे का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अगदी निश्चितच. म्हणजे तुम्ही सुरुवातीला तो पैसे जेव्हा खात असतो तेव्हा तुम्ही त्याला एनकरेज करता, त्याच्याबरोबर सहभागी होता आणि त्यानंतर जेव्हा ते तुमच्या डोक्यावरतून पाणी जायला लागतं तेव्हा तुम्हाला ती गोष्ट नको असते. तर सुरुवातीपासूनच जी आपली आधीपासूनचा जो विचारसरणी आहे की साधी राहणी पाहिजे, साध्या राहणीमध्ये आपलं घर असतं आणि साधी राहणी पाहिजे ही जी आपली संस्कृती आहे की आपलं अंथरूण पाहून पाय पसरायचे, त्यामध्ये किती प्रश्नांची उत्तर येतात बघ. भौतिक सुखोलुपता जी आहे किंवा जो मुलींना जो प्रश्न असतो की पगार कमी आहे नवऱ्याला, प्रश्न नाही, तुम्ही मॅनेज करू शकता ना. तुम्हाला काय आवश्यक आहे काय नाही हे तुम्ही मॅनेज करू शकता. साध्या राहणीने सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहे. स्वावलंबन स्वावलंबन तुम्ही केलं तर स्वावलंबनाने पण किती प्रश्न सुटतात. पैसा वाचतो. घरामध्ये सगळ्या या गोष्टी असतात की या गोष्टी ज्या असतात घरामध्ये की घरातली गृहिणी हे 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 काम करेल आणि त्या कामांमुळे काय होतं की घरातली प्रसन्नता राहते, गृहिणीचं आरोग्य चांगलं राहतं आणि पुन्हा घरातली गोष्ट म्हणून परिवार पण प्रसन्न असतो. सगळेच प्रसन्न असतात की अरे आपल्याकरता आई इतकी करते, आपण आईकरता काहीतरी केलं पाहिजे. त्या आईचं घरातलं स्टेटस आठवतो, म्हणजे तुमच्या पिढीच्या आईचं स्टेटस तुमच्यामध्ये काय आहे की तुम्ही मोठ्या झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं की नाही माझ्या आईला आराम मिळायला पाहिजे, आईला दोन घरी, आईचं माहेर म्हणतो ना आपण, मुलीचं घर म्हणजे आईचं माहेर आपण म्हणतो की मुलगी आईला घेऊन येते आपल्याकडे की नाही तू माझ्याकडे आई आराम कर 2 दिवस. माझी मुलगी पण आली घरी माझ्याकडे की ती मला म्हणते आई तू नाही काम करायचं, आम्ही आलोय आता आम्ही करू. म्हणजे जुन्या काळात म्हणजे उलट हे होतं मुलांचं, मुलं जेव्हा बघतात तेव्हा. त्यामुळे आपल्या ह्या साधी राहणी, स्वावलंबन ह्या ज्या गोष्टी आहे ह्याच्यामुळे बरेचसे प्रश्न हे सुटू शकतात. आता ह्या समस्या जेव्हा निर्माण होते, आता तू असं म्हणशील की तुम्ही पॉझिटिव्ह याच्यामध्ये काय उपाय याच्यावरती सांगणार आहात. तर उपाय हाच आहे की जे मी म्हटलं ना की आपण त्याला वेळेवारी कंट्रोल करू शकलो नाही, त्याच्यामुळे हे अशी परिस्थिती निर्माण झाली. मुलांनी आधी आधी असं होतं की वडिलांनी काही म्हटल्यानंतर मुलगा उत्तर देत नसे. अजूनही आतापर्यंत होतं मुलगा उत्तर देत नसे. पण आता बाकीच्यांचं बाहेरच्यांचं बघून बाबा तुम्हाला काही कळत नाही आता आम्ही आता मोठे झाले. किंवा हे जे पाश्चात्य जे विचारसरणी आली आहे ना की चाइल्ड राईट म्हणजे काय की त्या मुलाला सुद्धा कळतं, तुम्ही त्याचं काय म्हणणं आहे हे ऐका.
तो लहान मुलगा सुद्धा म्हणेल की यू इडियट. त्याला काही म्हणायला वाटणार नाही. कारण की त्याच्या म्हणजे शास्त्र असं म्हणतेलं, मानसशास्त्र असं म्हणतं, की त्या मुलाला जे वाटतं ते समजून घ्या, आपल्याकडे आहे. पण पॅरेंटल अथॉरिटी नावाची जी गोष्ट आपल्या समाजामध्ये आहे, भारतीय संस्कृतीमध्ये आहे, त्या पॅरेंटल अथॉरिटीमध्ये त्या मुलाला शिस्त लावणंही तेवढंच महत्वाचं आहे. जेवढी चांगल्या गोष्टीची सवय लावणं आवश्यक आहे, तेवढं वाईट गोष्टींपासून त्याला दूर ठेवणं हेही परिवाराचं कर्तव्य आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून त्याच्याकरता पॅरेंटल अथॉरिटीचा काही काळ, काही प्रमाणात वापर करणं हे आवश्यक असतं. आणि एक विशिष्ट वय कसं असतं, की जसं 9वी-10वी मध्ये म्हटलं, तर त्यावेळेला मुलांना कळत नसतं, की खरंच पुढे भविष्यामध्ये आपण काय करू शकू किंवा भविष्यामध्ये आपल्याला कशी आवड निर्माण होणार आहे, काय वाटणार आहे, असं त्याच्यामध्ये नसतं. त्याच्यामुळे जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्याच्यात तुम्ही काय कोर्स घेऊ शकता, त्यांच्या आवडीप्रमाणे निश्चितच आपण करू शकतो ना. असं कोणीच आता म्हणणार नाही की मुलांना ज्याच्यात इंटरेस्ट नाही ते करू देऊ नका. पण म्हणून याचा अर्थ नाही की आईवडिलांनी वाटेल त्या टोकाला जाऊन हे करावं. माझी पुतणी कॉलेजमध्ये एका ऍडमिशन कमिटीवर, ती मराठवाड्यामध्ये औरंगाबादची गोष्ट आहे ही. तर तिथे शेतकरी लोक काय करायचे की मुलांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन करता, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज होतं ते, लिटरली छोट्या पोत्यांमध्ये शेत विकून पैसे घेऊन यायचे. अरे बापरे. आणि मग तिने माझ्या पुतणीने सांगितलं की मी त्या आईवडिलांना सांगितलं की आज तुम्ही शेती विकता आहात, पण उद्या तुम्हाला ह्याच्यातनं काहीही मिळणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही असं अपेक्षा कराल की हा मुलगा आपल्याला मोठा झाल्यावर आधार देईल, तर हे नाही. बरोबर. आणि ही वस्तुस्थिती आहे की असं होतं की मुलं कमवायला लागले, जास्त कमवायला लागले की त्यांना मग या आईवडिलांची लाज वाटते. फार कमी असतात की जे आपल्या आईवडिलांना खरोखर त्या सन्मानाने वागवतात. जरी बरोबर राहिले त्यांच्यात तरी आईवडिलांना अपमानास्पद वागणूक देणे. वृद्धाश्रमाची समस्या आहे. वृद्धाश्रम वाढतात सगळे. का बरं वाढतात? कारण की मुला-मुलींची स्वातंत्र्याची कल्पना अशी आहे की त्यांना स्पेस पाहिजे असते, आई-वडील नको असतात आणि म्हणून त्या स्पेस करता आई-वडिलांनी वृद्धाश्रमात जायचं. आई-वडिलांनी मुलांकरता किती केलेलं असतं. म्हणजे त्यांचं मी असं म्हणणार नाही की जर आई-वडिलांचंही काही चुकतं, सिनियर लोकांचंही काही चुकतं, त्यांनी पण ऍडजस्ट करताना काही गोष्टींचं पथ्य पाळायला पाहिजे. अगदी पूर्वीच्या सारखं नाही, पण आज आपल्याला पथ्य पाळायचं असेल तर त्याकरता तुम्ही आई-वडिलांनाच आपण सांगू शकतो. पण एकत्र राहून त्यांचे बरोबर राहण्यामध्ये जे समाधान आहे, ते समाधान आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून आहे का? म्हणजे असं आपल्याला निराशाजनक खूप गोष्टी आहेत की ज्याचा आपण खरंच गांभीर्याने विचार करायला पाहिजे. की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसतं की हे आणखीन एक भाग की परदेशात गेलेले मुलं मुली, तो आणखीन एक ऍडिशनल चॅप्टर आहे की दोन त्याच्यामध्ये एक गोष्टी असतात की एक तर आपल्या परिवाराबद्दल तेवढं प्रेम नसतं आणि दुसरं आपल्या देशाबद्दल प्रेम नसतं. की आपण जे शिकलेलो आहे त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशाकरता काय झाला पाहिजे याचा विचार ह्या पिढीमध्ये नसतो. आणि आपल्या परिवाराकरता की आपल्या आईवडिलांकरता काही आपलं कर्तव्य आहे. कारण आणि काय असतं हे ऍक्सेप्टेड असतं की आई वडिलांना ते ज्या देशात आहेत त्या देशामध्ये मोकळं वाटत नाही. मग एक तर आईवडिलांना मोकळं वाटावं असं तिथे तुम्ही वातावरण निर्माण केलं पाहिजे किंवा त्यांना इथे कसं तुम्ही सुख देऊ शकता रेग्युलर व्हिजिट करून किंवा हे करून असं लक्षात घेतलं पाहिजे. या गोष्टींचं असं होत नाही, पण आपण ज्या गोष्टी ऐकतो म्हणजे प्रत्यक्ष घडलेल्या असतात, म्हणजे ऐकू नाही गोष्टी, तर त्या प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी फारच दुःखद असतात. आणि आणि आणखीन पुढे जाऊन आपण विचार केला की ते जाऊन परदेशामध्ये काय कमावतात. खरंच सांगा म्हणजे काय आपण अगदी आपल्या अंतःकरणामध्ये आतमध्ये पाहून विचार केला तर त्यांच्या कमाईत किती वाढ होते. फक्त त्यांचं स्वतःचं वैयक्तिक जीवन हे लक्झुरियस असतं. पण त्यालाही आपण लक्झुरियस म्हणू का? म्हणजे मी निगेटिव्ह नाही बोलत आहे मला, पण तिथे तुम्हाला स्वतःचे भांडे घासावे लागतात, स्वतःचे कपडे धुवावे लागतात, स्वतःचं सगळं काम स्वतः करावे लागतात. ऑफिसमध्ये जाऊन हे घरचं सगळं मुलांना तुम्हाला सांभाळावं लागतं.
इथे आपल्या इथे किती फरक असतो परिस्थितीमध्ये. बरोबर. आपल्या सगळ्या कामाकरता डोमेस्टिक हेल्प आपल्याला असते. असतात. पुण्यावाली येऊ शकते, त्या बाईलाही मदत होते, आपल्यालाही मदत होते. तुम्हाला जर आणखीन वेळ घरातले माणसं असतात, ते तुम्हाला मदत करू शकतात. तुमच्या मुलांवरती ते संस्कार. सगळ्या विपरीत परिस्थिती फक्त एक असतं, की इथे तुमचा आर्थिक दर्जा तेवढा उंच किंवा तेवढ्या लक्झरीज तुम्हाला आयुष्याच्या मिळत नाही. तेवढे सुख समाधान मिळत नाही. ही गोष्ट खरी आहे. अगदी खरी आहे, की तिथलं निसर्ग सौंदर्य किंवा तिथे दर शनिवार तुम्ही बाहेर जाणार. त्याच्यात अननॅचरल काय आहे? तुम्हाला कोणाला कोणचीच जबाबदारी नाहीये. तर आता है ना, माझी आई एक आमच्या लहानपणी म्हणायची, की नवऱ्याला नाही भाऊ आणि बायकोला नाही जाऊ, आपण दोघच जण राहू. तशी परिस्थिती तिथे असते. कारण की आणि मग काय असतं, की इंडियामध्ये यायचं 1 महिन्याकरता, थोडंसं काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन यायच्या, थोडंसं इकडे तिकडे झालं, संपलं. दॅट इज ऑल. कोणाचे आजारपण नको, कोणाचे दुखणे नको, कोणाचे लग्न कार्य नको, कोणाचं काहीच नको. ह्या सगळ्या वृत्ती कशी आहे, की हे आत्मकेंद्रित झाल्यामुळे. बरं, आता हे लग्न करून किंवा असं राहणारे लोक आहेत. पण आणखीन म्हणजे पुढच्या पिढीचा मी आणखीन विचार करते, की जेव्हा आपण लग्नाचा विचार करतो किंवा परिवाराचा विचार करतो, तेव्हा कसं असतं, की आजकाल तर असं आहे, की बरेचसे लोक असे आहेत, की जे लग्न न करताही बरोबर राहतात. आहे ना? हा पण एक नवीन वर्ग समाजामध्ये आलेला आहे. आणि ह्या समाजात, आणि हे म्हणजे कसं असतं, की नेहमी मी हा विचार करते, की समाजामध्ये जेव्हा आपण पाहतो, तेव्हा काय असतं, की समाजामध्ये अगदी जो उच्चभ्रू समाज असतो, आर्थिकदृष्ट्या संपन्न किंवा अगदी श्रीमंत वर्ग जो असतो तो, आणि समाजातला अगदी कष्टकरी वर्ग जो असतो, त्या दोघांमधल्याही कुटुंबाकडे पाहण्याचा विचार वेगळा असतो. कष्टकरी लोकांना काय असतं, की त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं. कारण की त्या भावनेच्या भरात जातील तर अस्तित्व कसं टिकवतील स्वतःच्या. म्हणजे त्यावेळेला आपल्याला त्यांचं म्हणणं जस्टिफाईड वाटतं. आणि श्रीमंत लोकांना तर ते श्रीमंतच असतात, त्यांनी काहीही केलं, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स असले काय किंवा काय असले काय, कोणाला त्याच्याशी समाजावरती पण मध्यमवर्गीय जो समाज आहे, त्या मध्यमवर्गीय समाजामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी, वाईट गोष्टी येतात, परिवार, समाज आणि संस्कृती याच्या विरुद्धच्या वाईट गोष्टी येतात, तेव्हा त्या वाईट गोष्टीचा परिणाम जास्त करून समाजावर होतो. आणि म्हणून हा चिंतेचा विषय ठरतो. आता जोपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिप ही आधी लोकांमध्ये होती, जोपर्यंत होमोसेक्शुअलिटी ही लोकांमध्ये होती, तोपर्यंत आपल्याला काही काळजी नव्हती. काळजी नव्हती इन द सेन्स, की समाज हा सुरळीत चालला होता. आपल्या संस्कृतीप्रमाणे परिवार व्यवस्थित होते, समाज नीट होता, प्रगती नीट होत होती, सगळं. पण आता ज्या क्षणी लिव्ह इन रिलेशनशिप आली, त्या क्षणी आणखी मोठी समस्या निर्माण झाली. आता तुम्ही विचार करा, की लिव्ह इन रिलेशनशिप ही का असते? काय असतं लिव्ह इन रिलेशनशिप? म्हणजे काय, की 2 अविवाहित व्यक्तींनी लग्न न करता पती पत्नी सारखं एकत्र राहणं. म्हणजे याच्यात मायनस काय आहे? लग्नाचा विधी. नुसतं लग्नाचा विधी नाही, तर पारिवारिक जबाबदाऱ्या पण आहेत ना. पारिवारिक जबाबदाऱ्या पण आहे, की नवऱ्याच्या आई वडिलांना काही झालं काय, बायकोच्या आई वडिलांना काही झालं काय, किंवा नवऱ्याच्या भाई बहिणीचं, त्याच्यात या दोघांची जबाबदारी नाही. म्हणजे जो आपला विषय आहे, संस्कार आणि जबाबदारी, पारिवारिक जबाबदारी. संस्कार, तेच म्हणते मी, की संस्कार आणि पारिवारिक जबाबदारी, की ह्या ठिकाणी आत्मकेंद्रित राहून, बरं तुम्ही विवाह का नाही करत? तुम्ही बाकीच्या विवाहाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करत असता. असं म्हटलं जातं, की आम्ही फक्त ट्राय करतो आहे, की बरोबर राहू शकतो की नाही. पण बरोबर राहू शकतो हे आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं होतं, की तुम्ही लग्न केलं ना, त्याच्यात गुणदोषासह स्वीकारलेलं आहे ना, मग ते तुम्ही निभवलं पाहिजे. आणि ह्या करता मी म्हटलं, की सहवासाने हे प्रेम निर्माण होतं. वर्षानुवर्ष सहवासाने आपला सुद्धा अनुभव आहे, की आपला ज्यांच्याशी सहवास होतो, आपला सहवास कोणत्याही नात्याने का असेना, विवाहाच्या मुळे निर्माण झालेलं नातं असो, आपण शाळेमध्ये बरोबर शिकत असतो म्हणून निर्माण झालेलं नातं, तर बरोबर नोकरी करतो, पण त्या नात्यातून जे प्रेम निर्माण होतं ते प्रेमच असतं. आणि ते टिकतं. संस्कृतमध्ये एक सुभाषित असं आहे, की मैत्री किंवा प्रेम
हे सावलीसारखं असतं. सकाळच्या सावलीचं जे प्रेम असतं की लहानापासून मोठी मोठी होत जाते, ती चिरंतन असते. आणि 12 वाजताची जी सावली असते ती खूप मोठी असते आणि मग नंतर हळूहळू होत जाते. तर ते हे लिव्ह इन रिलेशनशिप असतं की तुमच्या सहवासाने, तुमच्या प्रेमाने हळूहळू जे नातं निर्माण होतं, जे प्रेम निर्माण होतं, जो जिव्हाळा निर्माण होतो, तो हा चिरंतन राहतो. आणि त्यामुळे खरं बंधन आपल्याला एकमेकांबद्दल येतं. आता बघ ना, किती सिनियर सिटीजन आहे आपण ठिकाणी बघतो की त्या ठिकाणी मुलं विचारत नाहीत. त्या ठिकाणी सिनियर सिटीजनची जोडी किती छान असते. संध्याकाळच्याला बघ दोघे आजी आजोबा छान तयार होऊन फिरायला जाताना दिसतात, आहे ना. खूप छान वाटतं की खरं. आणि मग त्यावेळेला बरोबर पटतं की ह्या लोकांना इतके वर्ष सहवास राहिल्यानंतर आपल्या एकमेकांचं महत्व पटतं आणि एकमेकांकरता ते जीव तुटत असतो त्यांचा. बरोबर आहे ना. आणि हे एकदम पहिल्या वर्षी कसं वाटेल. तुम्ही थोडंसं कष्ट करा, थोडीशी मेहनत करा, एक दोनदा एकमेकांकरता करा, तर तुम्हाला त्याबद्दल गोष्टी निर्माण होतील. आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये काय असतं की तुम्ही राहता, काही वर्ष राहता आणि मग सोडून देता. आणि मग किंवा लग्नही करता, लग्न करत नाही अशातला भाग नाही. पण ते तसं न करण्याचं कारण काय? म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याच्या जास्तीच्या कल्पना नाही आहेत का? यातून मग काय होतं की प्रत्येक वेळा माझं मत असं आहे, मला असं वाटतं की प्रत्येक वेळा मग त्या स्त्रीचंच नुकसान होतं. काय होतं की असं राहणाऱ्या स्त्रीला कुठलेच अधिकार मिळत नाही. म्हणजे त्या माणसाची पत्नी म्हणून तिला जे एरवी अधिकार मिळाले असते, त्याच्या संपत्तीमध्ये म्हणा, त्याच्या मुलांना त्यांच्या नैतिक लिगल अधिकार मिळाले असते, किंवा तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहण्याचं. आणि काय असतं, नुसती संपत्तीच म्हणजे सगळं असतं का? नाही, प्रेम पण नाही का असतं ना. आपण बघतो की कुटुंबामध्ये आपली नणंद आपल्यावर मैत्रिणीसारखी, बहिणीसारखी प्रेम करते, किती हवं असं वाटतं आपल्याला. सासूने प्रेमाने सुनेच, अगं तू थकली अशी, आता बस, राहू दे बरं आता, हे म्हणण्यामध्ये जो आपल्याला आनंद मिळतो, तो आनंद त्या स्त्रीला मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे हा जो भाग, भावनिक जो भाग आहे की ज्याच्या आधारावरती परिवार हा टिकून असतो, हा भावनिक भाग या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पूर्णपणे ऍबसेंट असतो. आता आत्मकेंद्रित मी जे म्हणते आहे, तर ते आत्मकेंद्रित स्वभाव म्हटल्यानंतर काय होतं की आम्ही इतकं आत्मकेंद्रित आहोत की एक असा आता समुदायावर आलेला आहे की ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मुलं बाळ नकोत. डिंक्स, हा, डबल इन्कम नो किड्स. म्हणजे आपण हे आपल्या संस्कृतीला धरून आहे का? एकतर आपण म्हणजे हा विचार की दोघांनी इन्कम करायचं आणि मग त्या जीवनाला जीवन म्हणायचं का? मग व्यक्ती स्वातंत्र्य, त्या बायकोला वाटत तर ती स्वयंपाक करेल, नाही वाटत तर नाही स्वयंपाक करणार. ती तिथं बोर्नविटा करून आणि केलॉग्स खाऊन घेईल आणि चालली जाईल कामावरती. नवऱ्याला जे वाटेल तो करून देतो. मग कितीही जरी म्हटलं तरी आपल्या समाजात तयार झालेला मुलगा, त्याला या गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्या बायकोने मला विचारलंही नाही तिने खात असताना की तू घेतो का रे. हे म्हणजे हे आत्मकेंद्रित विचारसरणीचे जे हे परिणाम आहेत. तर डिंक्स म्हणजे काय की मुलं होऊ देणार नाही आम्ही. पण आपण एक विसरतो की मुलं होऊ देणं म्हणजे हे स्वतःच्या सुखाकरता असतं का? भारतीय संस्कृतीमध्ये संतान प्राप्ती च्या मागे काही उद्देश आहेत. धार्मिक आणि सामाजिक दोन्ही उद्देश आहेत. तो कोणता उद्देश आहे? धार्मिक उद्देश हा आहे की पुत्र जो तुम्हाला होतो तो वडिलांचं, आधीच्या पिढींचं मुक्ती त्याच्यामुळे मिळते. तर्पण तो करतो, बाकीच्या गोष्टी. पण खरं काय असतं त्याच्या मागचं की आपल्याला आपल्या पूर्वजांनी जन्म दिलेला आहे आणि ते जन्म देऊन त्यांनी जे आपल्यावरती ऋण केलेलं आहे, त्यांचं ऋण आपण कसं फेडायचं, तर पुढची पिढी निर्माण करून, पुढची पिढी निर्माण करणं आणि हे समाजाचं सातत्य चालू ठेवणं, सांस्कृतिक सातत्य चालू ठेवणं, हे आपलं कर्तव्य आहे, आपलं ऋण आहे ते. म्हणून आपण म्हणतो की पितृऋण फेडणं, संतती होणं हे पितृऋण फेडणं आहे. देशाचंही ऋण आहे ना ते, की देश आपल्याला इतकं देतो तर आपण देशाला पुढची पिढी दिली पाहिजे, चांगले तरुण विचारांचे, चांगल्या विचारांचे तरुण दिले पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. तर हे सगळं डबल इन्कम नो किड्स मध्ये आलं.
आणखीन एक आहे डेन्स नुसतं, डबल इन्कम नो सेक्स, म्हणजे रिलेशन्स नाहीत. आता तुम्ही ह्याला काय म्हणाल? आपण विचार करताना काय म्हणतो, एक मानसशास्त्रीय किंवा शरीरशास्त्रीय ही गोष्ट आहे की सच मॅरिटल रिलेशन इज अ नॅचरल थिंग. दोन अपोजिट सेक्सना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, आणि ती नसेल तर ते ॲबनॉर्मल आहे ना. आणि जर तुम्ही इन्कम करता, इतके लाखोमध्ये कमावता, आणि तुम्ही म्हणता की आम्हाला संतती नको आणि आम्हाला रिलेशन्स पण नको, मग या विकृतीला कुठेतरी मार्ग निघेल ना. मग काय होतं, अननॅचरल गोष्टी सगळ्या व्हायला लागतात. म्हणजे तुमच्या शरीराची किंवा मनाची जी गरज असते ती गरज कुठून तरी निघणार ना बाहेर. मग त्याच्यातून हे सगळे विकृत प्रकार आपल्याला बाहेर बघायला मिळतात. तर हे म्हणजे पुन्हा अगेन हे जे रिलेशन्स नसणं किंवा मूल न होऊ देणं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, या तीनही गोष्टी या परिवाराच्या विरुद्ध आहेत, संस्कृतीच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला मुलांना लहानपणापासून या गोष्टींचं महत्व सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे गरजेचं जर आपण सांगत राहिलो तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे विचार हे होणार नाही, कारण की हे विचार सगळीकडे नाहीयेत, मेजॉरिटीने आपल्याला दिसत असतात. पण बरेच घरं असे आहेत की ज्या ठिकाणी साधेपणा आहे, त्या ठिकाणी हे टिकून आहे. अशा प्रकारचे हे सगळे विचार आहेत. किंवा परिवारासंबंधी सुद्धा अशा गोष्टी असतात. परिवारासंबंधी जेव्हा समस्या वेगवेगळ्या येत असतात तेव्हा आधी आपल्याला खूप, म्हणजे मला तर आधी कसं असतं की आपण सर्वसाधारणपणे एका संस्कारात वाढलेले असतो, त्या संस्काराच्या चौकटीत आपले सगळे विचार असतात. आपल्या आजूबाजूला पण तसाच समाज असतो. आणि जेव्हा आपण मोठ्या क्षेत्रामध्ये जातो, फास्ट कॅनव्हासवर आपण जेव्हा बघतो सगळ्या गोष्टी, की समाजातल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात, तेव्हा कोणाला एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन म्हणजे काही गैर जेव्हा वाटत नाही तेव्हा खूप शॉक वाटतो. एक तर म्हणजे आता ही गोष्ट सांगते मी, कधी 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की 2 मुली आणि 1 मुलगा आले होते की आम्ही तिघही एकत्र राहतो आणि ऍज अ कपल वी आर लिव्हिंग टुगेदर. म्हणजे राहतात हे भयानक आहे आणि ओपनली कबूल करतात हे किती भयानक आहे. त्यांना कुठलाही संकोच नाही हे सांगण्यामध्ये. मीच 4 दिवस बेचैन होते, मीच, की समाज कुठे चाललेला आहे म्हणून. आणि या 1-2 गोष्टींचं काय होतं की 1-2 गोष्टींवरती जर प्रतिक्रिया झाली नाही तर मग त्याला बाकीचे पण लोक असं समजतात की हे नॉर्मल आहे, हे ऍक्सेप्ट केलं जातं आणि मग बाकीचेही ते करायला. त्यामुळे आपलं काम काय असतं की मुलांना ह्यातले धोके समजावून सांगणं आणि वेळ आली तर नाही म्हणायचं. पुष्कळदा म्हणजे या गोष्टीचा खरंच आपल्याला विचार वाटतो की आपण काही कुठे चुकलो का, ही नवीन पिढी अशी का झालेली आहे असं. तुम्ही म्हणता ते अगदी मला पटलंय की आपलं जे साधं राहणीमान किंवा नीतिमूल्य, जीवनमूल्य ही आपण मुलांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी पालक म्हणून अपयशी ठरतो आहोत का, हे सुद्धा मला असं वाटतं आपण पण आत्मचिंतन करायला हवं. म्हणजे आमच्या साधारण बॅचच्या पालकांनी, मला असं वाटतं, आणि त्यात काही कमीपणाची गोष्ट नाहीये. म्हणजे तरुण पिढीला दोष देण्याआधी खरंच आपलं काय चुकलं आहे का एकदा आत्मचिंतन करायला हवं पालक म्हणून. आणि मला असं वाटतं आपला हा कार्यक्रम बघणाऱ्या श्रोत्यांनी सुद्धा की आत्मचिंतन करावं की आपल्या मुलाकडे मुलीकडे बोट दाखवण्याआधी की आपण ही म्हणजे अशी राहणीमान आहे आपलं, आपल्याला एवढंच परवडेल, त्यात लाज वाटण्याचं कारण नाही. जसं तुम्ही म्हणाला अंथरूण पाहून पाय पसरावं, ही म्हण याचा यथार्थ म्हणजे प्रॅक्टिकली त्यांनी ती करून दाखवली नाही, हाच याचा निष्कर्ष निघतो की जर तरुण पिढी इकडे चालली आहे वाहवत तर, किंवा त्यांचे विचार असे बनले आहेत तर.
म्हणजे जसं भौतिकवादाकडे वळली आहे, चंगळवादाकडे वळली आहे, तर आपणही कुठेतरी जबाबदार आहोत असं मला असं वाटतं आणि अजूनही उशीर झालेला नाहीये. कुठेतरी आपण पण थोडंसं कमीपणा पत्करून आणि एक मला अजून वाटतं, की एक पूर्वीच्या काळी म्हणजे जसं आपण म्हणालात, की पॅरेंटल अथॉरिटी नावाचा जो प्रकार होता, म्हणजे धाक असायचा आई-वडिलांचा. किंवा म्हणजे आजकाल तर म्हणजे कुठेही शिक्षा करणं मुलाला आपल्या म्हणजे मार देणं, उपाशी ठेवणं आणि शिक्षा करणं हे आउटडेटेड झालेलं आहे म्हणजे. आई-वडील मारूच शकत नाही धाक-धाक म्हणजे थोडं जरी रागावलं तरी त्याचा तो विकोपाला जातात त्या गोष्टी आणि त्यामुळे मला असं वाटतं अति फ्रेंडली म्हणजे मुलगा आणि आई-वडिलांचं नातं अति फ्रेंडली बनवण्याच्या सो कॉल्ड फॅशन झालेली आहे, की त्याच्यामध्ये त्यांच्यात मला असं वाटतं, की एक थोडं अंतर हवंच. आई-वडील म्हणून हा धाक हवाच आणि अति फ्रेंडली बनण्यामध्ये काय झालेलं आहे, हे सगळं मिक्सअप होऊन गेलं, मेसअप झालेलं आहे आणि त्याचं गांभीर्य मुलांना त्या जनरेशनला पटलेलं नाही आहे. आई-वडिलांचं किंमत नाही कळलेली आहे आणि हे तर एक पालक म्हणून मला असं वाटतं आत्मचिंतन करावं. तिसऱ्या प्रश्नामध्ये मी अजून म्हणेल, की जसं पालकांनी पण हा दोष आपल्याकडे घ्यायला हरकत नाही. पण एक आपण त्यांना उच्च शिक्षण देतो मुलांना आणि आर्थिक स्वावलंबन त्याच्यामुळे ते आर्थिक स्वावलंबी बनतात. मग त्यामुळे हा समाज भावनाशून्य बनत चाललाय का? म्हणजे या दोनच गोष्टी केवळ पैसा हाती आल्यामुळे आणि डिग्रीमुळे तो इझिली मिळतो नोकऱ्या वगैरे. त्यामुळे भावनारहित समाज उदयास येतोय का? ही एक भीती वाटते. तर आपल्याला काय वाटतं? काही अंशी हे खरं आहे. हं. पण सगळ्या अंशी नाही. जसं मी म्हटलं, की परिवाराने किंवा घरातल्या लोकांनी त्या हं. मुलांना या गोष्टीची जाणीव पाहिजे, की आपल्याला हा जो शिक्षण मिळालेला आहे, हे हं. आई-वडिलांनी त्याग करून हं. असं आपल्याला शिकवलेलं आहे. आणि हं. ह्या गोष्टीचं त्या मुलांना ही जबाबदारी पाहिजे, की आई-वडिलांच्या म्हातारपणी आपण त्यांचे आधार बनलं पाहिजे. हे आणि जसं मी सांगितलं ना, की आर्थिक स्वावलंबन आणि जास्त पैसा मिळणं. हं. त्याच्यामुळे मग आई-वडील असा विचार करतात, की आपण ह्याला कसं म्हणायचं? हं. तो त्याचा आम्ही आमचं करतो, तुम्हाला काही करायचं आहे का? हं. पण ही भावना एक आदर वडील माणसांचा नष्ट झाल्यामुळे ही भावना निर्माण झाली आहे, हे नाही हं. म्हणता येत. आणि हं. बरेचदा असंही असतं, की आर्थिकदृष्ट्या आई-वडिलांवर अवलंबून असलेलं तर मग मुलं ऐकतात. हं. हो. असं पहा. आणि आणि बरोबर. जर त्या क्षणी ते अवलंबून नसतात, त्या क्षणी ते एकदम त्यांची भूमिका बदलते. हं, हं, हं. नाही का? तर आई-वडिलांनी सुद्धा आपण सुरुवातीपासून हे करायला पाहिजे. जसं मगाशी मी बोलत होते. तेव्हा हा हं, संदर्भ, की मला जर असं वाटतं, की माझ्या मुलांनी सांस्कृतिक आपली जी काही पद्धत आहे ती टिकवली पाहिजे. तर हं, मग मी अशा बऱ्याचशा महिला बघितलेल्या आहेत, की ज्या हं, म्हणतात, "आम्हाला नको बाई काही सणवार वगैरे, माझ्याच्याने नाही होणार काही सणवार." हं. आणि हां. ह्या भावनेमधून तुम्ही जर आपल्या हे तुमच्या कुटुंबाप्रती तुमचं कर्तव्य असतं, की हं. कुटुंबाच्या वतीने तुम्ही काहीतरी एकतर गणपती कराल, महालक्ष्म्या कराल, नवरात्र कराल. मग त्या नवरात्राला बाकीचं कुटुंब तुमच्याकडे येईल. आणि जेव्हा तुम्ही हे करत राहाल, तेव्हा तुमच्या सुनेला पण वाटेल, ती अशी नाही की जिला करावंसं वाटत नाही. हं. आपण जर आवडीने करत असू, तर तिला सुद्धा करावंसं वाटेल. हं. आणखीन ही एक गोष्ट आहे, की जर समजा मुला-मुलींनी म्हटलं, की अगदी प्रत्येक स्टेजचा आपण विचार करू, की म्हटलं, की मला लग्न करायचंय. हं. 2 अगदी परस्पर सामाजिक विभिन्न परिस्थितीतले कुटुंब असतात. हं. आई-वडील मी पाहते आजकाल कोणी विरोधच करत नाही मुलांना लव्ह मॅरेज करण्यात. हं. तुला आवडली का? हो. आणि मग 1 वर्षानंतर कळतं, की सामाजिक परिस्थिती दोघांमध्ये खूप फरक आहे. हं. अपब्रिंगिंगमध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळे दोघांनाही ॲडजस्ट होणं खूप कठीण जातं. म्हणजे हं. बाकीचा परिवार वेगळा, तो तर आणखीनच वेगळा पडतो. मग अशा वेळेला जे कॉन्फ्लिक्ट सुरू होतात, त्यावेळेला आई-वडिलांना असं वाटतं, की आपण जर आधी म्हटलं असतं, की "अरे, असे-असे हं. मतभेद आहेत, असे-असे भेद आहेत आपल्यामध्ये." हं. की त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे आर्थिक याच्यावर आहे, आपली भावनिक याच्यावर. तर दोन्ही गोष्टी एकत्र कशा येतील? बरोबर आहे ना? आणि सगळे अपब्रिंगिंग तुमचं होताना तुमचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा एखाद्या घराण्यात असतं, की ते आत्मकेंद्रित ते कुटुंबच आत्मकेंद्रित असतं. हं. विशेषतः आई जी असते तिचा स्वभाव कसा असतो, तिचं माहेर जे कसं असतं त्याचा स्वभाव असतो. आपल्याकडे जुन्या काळी मुलीचं आणि मुलाचं मामाचं कुळ बघायचे. हं. हं. मामाचं कुळ कोणतं हे तुम्हाला माहीत नसेल.
पण मामाचं कुळ बघण्याचं कारण असं की त्या आईचं बॅकग्राऊंड कसं आहे, अच्छा. त्या मुलाच्या आईचं बॅकग्राऊंड, तिचं अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे, मग त्या हं, आईने आपल्या मुलाचं पण अपब्रिंगिंग कसं केलं असेल, मग ठीक आहे. हं, हं. आणि जर समजा मुलगा फॅमिलीला अटॅच असला तर काय असतं की तो मुलगा समजा काही कारणाने बहेकलं काम, तर त्याला रस्त्यावर आणतात ना घरातले लोक. हं. असं असं होतं ना. तो जर स्वतंत्र विचारांचा मुलगा असेल तर तो घरातल्या लोकांचंही ऐकणार नाही. हं. ह्या गोष्टी आहेत. म्हणून जर बऱ्याचशा मी सासवा पाहिलेल्या आहेत की सुनेला समजा बाळणपण असं सुनेचं, तू तुझं बघून घे ग बाई, मी काही तुझ्या मुलाकडे बघू शकणार नाही, असं सुरुवातीलाच सांगतात आहे ना. अशा आहेत, मला माहित हो. आहे तशा. मग आपण आपण आपल्या जर मग वैयक्तिक स्वातंत्र्याकरता बघितलं तर त्या नवीन पिढीने बघितलं तर काय चूक आहे. हं. त्या मुलांनी समजा म्हटलं किंवा मुलांनी किंवा सुनेने की आम्हाला ना एकत्र ऍडजस्टमेंट कठीण होत आहे, आपण वेगळे राहू. तर जर समजा वडील मंडळीने म्हटलं की का बरं ऍडजस्ट होत नाहीये, आपण बघू ना, आपण विचार करू, हं. कुठल्या गोष्टी तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, कसं आपल्याला ऍडजस्ट करता येईल. हा जर विचार घरातल्या लोकांनी केला की आपण करू ना, दोघांच्याही सोयीने आपण एकत्र राहू शकतो. पण असं बोलणं होत नाही. जेव्हा विभक्त होतात कुटुंब, त्यावेळेला इतक्या टोकाच्या भूमिकेत जातात आणि टोकाच्या भूमिकेत घेतल्या जातं की किंवा मग हो हो व्हायचंय का वेगळं व्हा. म्हणजे असं वाटतं की सासू सासऱ्यांना पण वेगळं राहायचंय का. हं. पण अल्टिमेटली हे असतं की दोघांच्याही करता एकत्र राहणं हे चांगलं असतं. हं. म्हणून थोडासा जर आपण विचार केला की कुठल्या गोष्टी वडीलधाऱ्या माणसांनी पण थोडंसं चेंज व्हावं, थोडंसं मोल्ड व्हावं, हं. आहे ना. म्हणजे अशा गोष्टींचा विचार, त्यामुळे पालकांची जबाबदारी ही जास्त असते असं मला वाटतं. नवीन पिढीला दोष देण्यापेक्षा पालकांची जबाबदारी ही जास्त असते. आणि आपण सुरुवातीला थोडं केलं तर मग मुलं पुढे करतात असं काही फार. पण अगदी ही खरं आहे. खूप तर जसं आता मुलं साधारणपणे म्हणजे घरी जेवढा वेळ तेवढाच वेळ शाळेमध्ये राहतात म्हणजे. तर मग जसं आता आपण संस्कार मूल्य गोष्टी करतो आहोत, तर हल्लीची शिक्षण पद्धती, ती संस्कार मूल्य जसं काही पालक अपयशी ठरले आहेत, आपण जसं मान्य करू. त्याप्रमाणे काही आजकालची शिक्षण पद्धती ही संस्कार मूल्य मुलांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरते आहे का? आणि जास्त प्रॅक्टिकल वेने त्यांना ट्रेन करते आहे का? किंवा परीक्षार्थी घडवण्याच्या मागे लागली आहे का फक्त? असं एक चिंतनाचा विचार मनात येऊन जातो. आपलं काय म्हणणं आहे? हो, हो. अगदी मी सहमत आहे. कारण काय होतं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या दृष्टीने आजकाल जे आपल्याला अगदी प्रकर्षाने अभाव जाणवतो हं, मंडळींबद्दल आदर किंवा आस्था असण्याचा. हं, त्याचा खूप अभाव दिसतो आपल्याला. आणि ही हं. गोष्ट माणसांना, व्यक्तीला शाळेतच शिकवल्या जाते. बरोबर. वडील मंडळींचा आदर करणं किंवा आतापर्यंत आता आता मुलांना नमस्कार करायला आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला, हं, बाहेरून आलेल्या कुठल्याही वडीलधाऱ्या मंडळींना हं. आल्यानंतर पायाला हात लावून नमस्कार करण्याची आपल्याकडे पद्धत होती. पद्धत आहे. हो, पण अशी पद्धत फार कमी घरांमध्ये चालू आहे. हो. फार कमी घरांमध्ये, कारण की त्या ठिकाणी आई वडिलांना सुद्धा नमस्कार काय करायचा. हं, हं. अरे तुमच्या त्याच्यामध्ये तुम्ही वाकण्यामध्ये तुम्ही खूप गोष्टी व्यक्त होतात तुमच्या बॉडी लँग्वेज मधून. तर हे नम्रता म्हणजे आहे. असं हं, नम्रता आहे. ही नम्रता तुम्हाला शाळेत शिकवतात. हं. मृदू बोलावं हे तुम्हाला शाळेत शिकवतात. स्वच्छतेचं महत्त्व शाळेत म्हणजे अनेक गोष्टी शाळेत पण शिकवतात. हं, घरामध्ये त्याची पुनरावृत्ती होते. घरामधल्या वातावरणात जसं वातावरण असतं तसं मूल बनतं. ते हं, नकळत बनतं. त्याला मुद्दाम शिकवावं लागत नाही. हं, जर घरामध्ये आई-वडील हे मोठमोठ्याने कर्कश बोलत असतील, तर मुलं सुद्धा कर्कशच बोलतात. हं. त्यामुळे आई-वडिलांनी स्वतःला हे पथ्य लावून घेतलं पाहिजे, की आपण मुलांसमोर भांडायचं नाही, मुलांसमोर मृदू आवाजातच बोलायचं. तर शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही. हं. सन्मान शिकवला जात नाही, डिसिप्लिन शिकवला जात नाही. डिसिप्लिन म्हणजे फक्त अभ्यास एक अभ्यास. खेळ जे असतात, पूर्वी जे आधी खेळ होते शाळेमध्ये, हं. तर खेळामध्ये ग्राउंडवर खेळल्यामुळे मागे मोदीजींनी त्यांच्या मन की बात मध्ये सांगितलं होतं, हं, की तुम्ही ग्राउंडवर खेळल्यामुळे तुमची मानसिकता बदलते. हं. तुम्ही खेळामध्ये एका तरी खेळामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. का बरं? कारण की खेळामध्ये तुम्ही हारायला शिकता.
हम्म. ही हार तुमची कशी ऍक्सेप्ट करायची हे हम्म. तुम्ही खेळामध्ये शिकता. बाकी जीवनामध्ये तुम्हाला असं शिकवलं जातं की प्रत्येक ठिकाणी पहिलाच नंबर आला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी 95च्या वरतीच मार्क मिळाले पाहिजे आणि जीवनामध्ये जे पाहिजे आई वडिलांना मागितलं ते तुम्हाला मिळतं. त्यामुळे जीवनाच्या कुठल्या तरी अँगल मध्ये तुम्हाला नकार हा शिकला पाहिजे. आणि खेळाच्या मैदानावर काय होतं, तुम्ही आनंदाने ऍक्सेप्ट करता, कारण की तिथलं वातावरणच असं असतं. ते त्या वातावरणामध्ये तुमच्यामध्ये ही खिलाडू वृत्ती निर्माण होते. बाहेर मोकळ्या हवेत तुम्ही श्वास घेता, तुमचं शरीर स्वतः खेळतं. लॅपटॉपवर किंवा मोबाईलवरचा खेळ म्हणजे हा खेळ नसतो. तुमच्या शरीराला काही व्यायाम होत नाही, तुमच्या बुद्धीला पण काही व्यायाम होत नाही. त्यामुळे हे जे खेळ आहे, जे खेळ आपण मैदानी खेळ म्हणतो, ते शाळेमध्ये इन्सिस्ट प्रत्येक वेळा होतातच अशातला भाग नाही. आधीच्या काळात सगळे हे खेळ कंपल्सरी असायचे. हुतुतू आहे, झालंच तर खो खो आहे, म्हणजे जे कमी खर्चाचे खेळ होते ते सगळे शाळेमध्ये असायचे. ड्रिल असायची, वेगवेगळ्या खेळ मुलांचे घ्यायचे, आपले साधे साधे खेळ. ह्या सगळ्याचा परिणाम हा होतच असतो. त्याच्यामुळे शिक्षण पद्धती सुद्धा. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या सांस्कृतिक जी मूल्य आहेत त्याचं महत्व शाळेत शिकवत नाही मुलांना, त्याचं महत्व शिकवत नाही. आपल्याकडे जे प्रत्येक महत्वाचे सण असतात किंवा इतिहासातल्या गोष्टी आहेत पहा, आपलं स्वातंत्र्याचा लढा झाला, स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, कोणी कोणी काय काय योगदान दिलं, हे मुलांना माहिती नाही. हे शाळेत ज्या वयामध्ये शिकवतात आपल्याला, म्हणजे आम्हाला जे लहानपणी शिकवलं, आम्हाला जो लहानपणी, आज भूगोल मुलांना माहिती नाही. भारतामध्ये किती प्रांत आहे, प्रत्येक प्रांताचं महत्व काय आहे, त्या त्या प्रांताचं काय भारताच्या पूर्ण भारताच्या जीवनामध्ये योगदान आहे हे माहिती आहे का? लहानपणी आम्हाला भूगोलात शिकवायचं की कलकत्त्याला ज्यूट होतो, ज्यूटचे पोते बनतात, मग ते पोते धान्यांकरता बाकीच्या देशात जातात. काश्मीरमध्ये केशर होतं, ते बाकीच्या भागात येतं. पंजाबमध्ये हे होतं. ह्या परस्पर अवलंबी जे आपले हे राज्य आहेत, त्या राज्यांचं महत्व, त्या राज्यांचं आपल्याला हे भूगोलामध्ये शिकवलं जायचं, नागरिक शास्त्रात शिकवायला जायचं, आपल्याला इतिहासात, ते सगळं आज लॅकिंग आहे. भूगोल म्हणजे हा भूगोल नाही जो आपल्याला शिकवायला पाहिजे. की कारण की बरेचदा काय होतं, आम्ही आता जम्मू काश्मीरचा अभ्यास अध्ययन दिनाचा कार्यक्रम घ्यायला होतो, लोकांना नकाशा माहिती नसतो की जम्मू काश्मीर लडाख हा कुठे आहे. शिकलेल्या मोठ्या लोक, कारण की आपल्याला शाळेत शिकवलं तरच आपण शिकतो. एक्स्ट्रा करिक्युलर वाचन हे नाहीच, कोणालाच नाही. म्हणून जर त्यांना माहिती करून द्यायची असेल तर आपल्याला शाळेतच शिकवणं आवश्यक आहे. आणि ह्या बेसिक गोष्टी आवश्यक आहे. आपल्या देशाचीच आपल्याला माहिती नाही, मग आणखीन काय, नाही का? तर ह्या, आणि त्यामुळे काय होतं की मला जर इतिहास शिकवला तर मला अभिमान वाटतो की नाही बा, शिवाजी आमचे पूर्वज आहेत, शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी लढलेले आहेत आणि माझ्यामध्ये पण ते रक्त आहे. मग कसं साहजिकच वाटतं की नाही, आपण सिंधुदुर्ग पाहायला पाहिजे, नाही आपण रायगड पाहायला पाहिजे, त्या रायगडच्या तिथे काय असेल, त्यावेळेला कसे लढले असतील, तिथे गेल्यानंतर ही भावना येते. जर तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर, जर तुम्हाला शिवाजी वॉज अ किंग आणि ही वॉज अ फ्रीडम फायटर काय किंवा वॉरियर वगैरे असं सांग, वॉरियर असं म्हणतात, तर मग काही अर्थ नाही. तर त्याचा अर्थ असा की शाळेची किंवा शिक्षणाची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे हे सगळे शिक्षण मुलांना देण्याकरता. आणि मला असं वाटतं की जे आता खाजगी शिक्षण संस्था आहेत ना, तर ते निश्चितपणे हा भाग करू शकतात. कारण काय आहे की ते टू सम एक्सटेंट ते अवलंबून असतात, बाकीच्या गोष्टीचं त्यांना स्वातंत्र्य असतं आणि पॉझिटिव्ह गोष्टी शिकवण्याकरता कोणालाच बंधन नाहीये. त्यामुळे चांगल्या गोष्टी मुलांना शिकवू शकतात. तर हाही भाग आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. तर जसं आता आपण प्रत्येकाचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे यात, आपलं काय म्हणतात, नकारात्मक पिढी घडते आहे, यात प्रत्येकाचा वाटा आहे. शाळा झाली, आपलं पालक म्हणून आपण झालो, पण जसं आता पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण मागच्या काही वर्षापासून वाढलं आहे आणि त्याबरोबर सोशल मीडिया, इंटरनेट मुळे मुलांना लहान वयातच होणारं त्यांचं एक्सपोजर नको त्या गोष्टींसाठी. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं
अं, खूप धोक्याच्या आहेत. तर आपल्याला काय वाटतं, की जेव्हा की ही काळाची गरज पण झाली, म्हणजे आपण जसं म्हणतो विज्ञानाने प्रगती केली आहे, इंटरनेटचा शोध लागला. पण त्याच्याबरोबर हो जसं विज्ञान शाप की वरदान, पूर्वी आम्ही निबंध लिहायचो. तर हो हो. त्याप्रमाणेच आता म्हणजे विचार करायची वेळ आलेली आहे, की ह्या एक्सपोजरमुळे पिढी किती म्हणजे खालच्या थराला गेलेली आहे. तर आपण काय सांगाल याच्यावर? या ठिकाणी पण पुन्हा पालकांची खूप भूमिका आहे. ते काय आहे, की आजकाल म्हणजे मी कुठल्याही घरातलं सांगते. म्हणजे याला हं, कुठलंच घर अपवाद नाहीये, की हं, मुलं हे अगदी इंटरनेट म्हणजे इंटरनेट म्हणा, मोबाईल म्हणा किंवा ह्या सोशल मीडियाच्या अगदी आहारी गेलेले आहेत. हं, आणि त्याच्यामुळे कसं की हे कशामुळे झालेलं आहे, की त्यांना वेळ आहे. हं. त्यांना वेळ आहे. म्हणजे आता आता सध्या काय झालं या 2 वर्षामध्ये, की लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना वेळ आहे. हो. मग वाचन नाही, पुस्तकांचं वाचन नाही. वाचन संस्कृती गेलेली आहे. हो. खेळ बाहेर जाऊन खेळायचं नाही. मग घरामध्ये तुम्ही करून करून काय कराल? इंटरनेट, मोबाईल. मोबाईल नाही तर इंटरनेट हं, हेच तुमचं असतं. आणि हं, मग अशा वेळेला काय होतं, की घरातले लोकही तेच करतात. हं, हं, आणि सोशल मीडिया तर सगळ्यात वर्स्ट आहे. हं. सोशल मीडिया व्हर्चुअल काय वर्ल्ड. किंवा टेलिव्हिजन. हां, ज्याला आपण व्हर्चुअल व्हर्चुअल वर्ल्ड वर्ल्ड म्हणत म्हणतो. हं. व्हर्चुअल वर्ल्ड म्हणावं लागेल. आता टीव्ही सुद्धा मागे पडला. मुलं टीव्हीच्या नादी सुद्धा लागत नाही. नाही बघत. हं. नाही बघत आजकाल. आजकाल ते हेच सगळं बघत असतात. आणि त्यामध्ये काही गेम्स असतात. आता ज्या घरामध्ये थोडंफार शिस्त आहे त्या ठिकाणी गेमच्या आहारी जात नाही मुलं. पण जिथे हं. आई-वडिलांचं लक्ष नसतं किंवा त्यांच्यावरती कंट्रोल नसतो, त्या ठिकाणी आपण बघितलेल्या कित्येक ठिकाणी आत्महत्यांपर्यंत परिस्थिती गेलेली आहे. हो. ह्या मीडियाच्या आहारी जाऊन. तर हं. त्याच्याकरता शास्त्रशुद्ध म्हणजे त्याच्यातला चांगला भाग मुलांना कळेल. जर मुलांना असं झालं, की ठराविक तुम्ही बरोबर 1 तास तुम्ही करमणूक करा, 1 हं. तास खेळा. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडी शिस्त सुरुवातीला ही पाहिजेच. जसं मिलिटरीमध्ये शिस्त असते ना, की तुम्हाला शिस्त ही त्याच्याशिवाय दुसरा उपायच नाही. हे मुलांना सुरुवातीपासून ठेवलं पाहिजे आणि सगळ्यांना सरसकट शिस्तीमध्ये मुलांचं वाढ ही झाली पाहिजे. पण त्यात त्यांना वेळ मिळाला नाही पाहिजे. हं, हं. सगळ्यात मुख्य गोष्ट ही आहे, की वेळ मिळाला नाही पाहिजे. नाही पण पाहिजे. आपण तर काही त्यांना एंगेज करून ठेवू शकत नाही. असं होतं. हो. मग तो ऑनलाईन वर्ग क्लास करतो आहे, की काय गेम खेळतो आहे. बरोबर. कंटिन्युअस आपल्यासारख्यांना मॉनिटरिंग कळतच नाही करू शकत. हां. नाही करू शकत नाही. आणि कधी-कधी काय होतं, की विशिष्ट एका वयानंतर मुलांवर विश्वास पण हं. ठेवायला लागतो. म्हणजे आपण अविश्वास नाही दाखवू शकत, हं, हं. असं असतं. ते खूप अगदी नाजूक बॅलन्स ठेवावा लागतो आपल्याला. हं, हं. हं, हं, हं. असं आहे. खरी गोष्ट असं आहे. आहे. तर जसं म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येक ठिकाणी पालक हाच कसा काय म्हणतात त्याला, जबाबदार ठरतो, मुलाच्या हां. कुठल्याही कृत्यामागे म्हणा, हो. ॲक्शनमागे. तर जसं आता शेवटचा प्रश्न मी विचारते, की ज्याच्यामध्ये कधी-कधी असं घडतं बघा, की आईला म्हणा, मुलगी, मुलगा थोडंसं एक चुकीचं वागतो आहे किंवा एक म्हणजे एक उदाहरण देते, आरशासमोर मुलगी एक 2 मिनिटं जास्त रेंगाळली, की माझ्यासारख्या आईच्या याच्यात लगेचच अशी पाल चुकते, की अशी जास्त 2 मिनिटं का बरं आरशासमोर उभी आहे. पण इतकं डोळ्यात तेल घालून लक्ष देणाऱ्या आया खरंच अस्तित्वात नाहीत किंवा मग या गोष्टीकडे कानाडोळा तरी करतात एकतर किंवा वेळ नसतो स्वतःकडे त्यांच्याकडे किंवा मग मला असं वाटतं, जरी दिसतंय की यातनं आउटपुट काय येणार आहे, माहिती आहे. पण एक त्यांची स्वतःची सुद्धा मतं म्हणजे पालकांची अशी बनत चालली आहे, की नाही धिस इज नाऊ नॉर्मल. म्हणजे जे चुकीचं पूर्वी वाटायच्या ज्या गोष्टी, त्यांचे स्वतःचे कन्सेप्ट त्यांनी बदलले आहेत, की धिस इज नाऊ नॉर्मल. आता हे नॉर्मल आहे आणि आपल्याला जर स्टेटस सांभाळायचा आहे, उच्चवर्गीय सोसायटीमध्ये ह्या गोष्टी नॉर्मल म्हणून एक्सेप्ट होतात. तर समजा आपल्या मुलाकडनं, मुलीकडनं अशी गोष्ट केली जातीये, तर आपण एक नॉर्मल म्हणून ती एक्सेप्ट करा किंवा सरळ डोळे झाकपणे दुर्लक्ष करा. तर असं मला तरी असं वाटतं, की 50% पालकांकडनं असं घडतं. तर आपल्याला काय वाटतं, की हो म्हणजे हो, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण हं, सांगू का अगदी साधी गोष्ट ही आहे, की नाऊ धिस इज नॉर्मल असं म्हणजे मी हं, अशी अगदी पायाभूत वळणं असलेली म्हणजे आपण नॉर्मली काय विचार करतो, की एखादी आई खूप मॉडर्न राहते. तुझ्या वयाची हं, त्यांची मुलगी आहे. ती अगदी मॉडर्न राहून राहिलेली आहे.
तसं एखादी जर समजा बाई असेल की 50 ओलांडली, 60 ओलांडली आणि तरी पण ती अगदी तरुणीसारखी राहत असेल, तर आपण म्हणतो की नाही, साधारणपणे आपल्या वयाप्रमाणे राहावं. म्हणजे अगदी काही कोणी नऊवारी नेसा किंवा साडी नेसा असं म्हणत नाही. पण तुम्ही जरी ड्रेस जरी घातला तरी तो ड्रेसचा डिग्निफाईड जरा असा असावा, अशी आपण अपेक्षा करतो, किंवा चेहऱ्यावरचे भाव सुद्धा असे असावेत. पण तसं नसतं. तसं नसतं. आणि मग तसं न राहणाऱ्या मुली बाईची मुलगी ती कशी राहील? आणि हा पण भाग राहील ना, की तू म्हणते तसं. आणि ही गोष्ट अशी आहे की स्त्री ही इतकी चतुर असते, आई ही इतकी चतुर असते, की तिला मुलीमधला थोडा जो हा बदल होतो तो पटकन लक्षात येतो. कुठल्याही मुलीमधला हा तिच्या होत असलेला बदल जो आहे, वागणुकीतला, बोलण्यातला, एकूण सगळ्या गोष्टींमधला तो बदल लक्षात येतो आणि त्या लक्षात त्याची धोक्याची जाणीव करून देणं हे आईचं काम आहे. नाउ इट इज नॉट नॉर्मल, कारण की कॉन्सिक्वेन्सेस ज्याला भोगावे लागतात ना, त्याचंच नुकसान होतं. नुकसान मुलींचंच होतं. म्हणजे आपण हे म्हणतो हे नॉर्मल जरी असलं तरी तिच्याकरता ते नॉर्मल राहत नाही. म्हणण्यापुरतं नॉर्मल असतं, पण जेव्हा एखाद्या मुलाला लग्नाची वेळ आली ना, तर तो म्हणतो की नाही, हे असं आहे, मला नको आहे. किंवा तरुण मुलांचे विचार करताना, अरे ती फारच फास्ट मुलगी, तिचे ती नको, म्हणजे ऍज अ वाईफ नको, असा विचार करणारे मुलं आहेत. आहे. म्हणून म्हणते मी की आई वडिलांनी ह्याच्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून संस्कृती मी जे शब्द वापरते ना, की संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी वाईट आहेत त्या युनिव्हर्सली वाईट आहेत. तुम्ही बघा, कुठेही या गोष्टीला मान्यता नाही. जे आहे ते जास्तीचे लिबर्टीवाले, व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेकवाले जे देश आहेत त्या ठिकाणी आहेत. पण कुठेही एक्स्ट्रा मॅरिटलला रिलेशनला मान्यता नाही. प्री मॅरिटल रिलेशनला कुठेही मान्यता नाही. ख्रिश्चन समाज सुद्धा अत्यंत ऑर्थोडॉक्स आहे या बाबतीमध्ये. मुस्लिम समाज तर आहेच आहे. हिंदू समाज पण. मग ह्या प्रत्येक समाजाने आपलं काय सोडून द्यायचं? चांगल्या गोष्टी सोडायच्या नाही. समाज टिकवायचा असेल तर चांगल्या गोष्टी टिकवणं आवश्यक आहे. असं एक आई वडिलांनी आपल्या ठेवलं पाहिजे. आणि जागृत राहणं तर अगदी निश्चित आवश्यक आहे. आणि जसं तू म्हटलं की हे बरोबर आहे ना, मुलांशी फ्रेंडली वागावं. आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रम मित्र वदाचरेत. तो मित्र वदाचरेत, तर तुम्ही फ्रँकली मुलाला सांगितलं पाहिजे की अरे बेटा, हे तुझं चुकतंय बरं, असं नको करू. मग तुम्ही फ्रँकली सांगू शकले पाहिजे मित्राच्या भूमिकेमधून. मग त्या ठिकाणी आपण संकोच करायचा नाही. आणि माझ्या जर जीवनामध्ये हे तत्व असेल की जे चांगलं आहे ते चांगलं आणि जे वाईट आहे ते वाईट, तर मग मी माझ्या पुढच्या पिढीला ते पास ऑन करू शकते. पण मी जर वाईटला चांगलं म्हणून ऍक्सेप्ट केलं कधीही, तर मग मी मुलांना नाही सांगू शकणार की तुम्ही हे करू नका. म्हणून मला पण तसं हे फर्म पाहिजे की नाही, वाईट आहे ना, हे वाईटच आहे. जुन्या काळात जसं होतं तसं. तर खूप छान तुम्ही मला असं वाटतं मार्गदर्शन केलं आहात. आणि उदाहरणासकट तुम्ही काही गोष्टी म्हणजे समाजात घडणाऱ्या विकृती म्हणा, ज्या तुमच्याकडे आलेल्या केसेस उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं, त्याने तर माझ्या सुद्धा अंगावरती शहारा आला खरं ऐकून. मला म्हणजे माहिती नव्हतं अजून म्हणजे असं घडतंय हे. म्हणजे मी कदाचित काळाच्या मागे आहे. पण तर मला असं वाटतं की मी या सगळ्याचा सार म्हणजे हेच की पालकांनाच शेवटी आपण बोट हे पालकांवरती जाईल. आणि जसं आताची तरुण पिढी जशी घडते, जिला आपण म्हणू ती इन्स्टंट आहे, इन्स्टंटचा जमाना आहे, किंवा त्यांच्यामध्ये लॅक ऑफ पेशन्स आहे आणि नकार पचवायची त्यांच्यामध्ये ताकद नाही. कारण आणि हे सगळं आई वडीलच त्यांना त्यांच्यात इन्कल्केट करू शकतात. तर मला असं वाटतं पालक म्हणून आपण सगळ्यांनी या तरुण पिढीच्या याला बांधील समजावं उत्कर्षासाठी. आणि मीराताई, तुम्ही आम्हाला इंदिक विचार मध्ये येऊन श्रोत्यांसाठी खूप मोठं अनमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.